सहजासहजी आणि सोपं होईल ते लग्न कसं. त्या गायकवाडांना असं वाटत असेल की हे लग्न खूप छान व्यवस्थित पार पडणार आहे, पण असं होणार नाही, कारण मी ते होऊ देणार नाही. प्रीती, तुझ्यावर विश्वास आहे ग माझा, पण तुझ्या सगळ्या प्लॅनवर तुझीच बहीण पाणी ओततेय. त्यांच्या वाटेत कितीही अडथळे आणायचा प्रयत्न केला ना, तरी ती दूर करायला ती ज्योतीच पुढे होतीये. आई, मी पण ज्योतीची मोठी बहीण आहे. ती हे सगळं माझ्यासाठीच करते, पण मी जे म्हणाली आहे ना तेच होईल. हे लग्न व्यवस्थितपणे पार पडणार नाही. अगदी त्या गायकवाडांना स्वागतापासूनच कळेल. याच दिवसभर आणि पुढे आयुष्यभर त्यांना काय सहन करावं लागणार आहे. दादा आणि सुजय गेल्यावर जो त्रास झालाय ना, तोच त्रास मी यांना आयुष्यभर देणार आहे. पण काय करणार आहेस तू? या औक्षणाच्या ताटातलं कुंकू दिसतंय. या कुंकवाचा टिळा जेव्हा स्वराजला लावला जाईल तेव्हा त्याला आग होईल, आणि तो ती पुसू शकणार नाही आणि कोणाला सांगूही शकणार नाही. त्याला त्रासात बघून आपल्याला एवढी मजा येणार आहे ना. प्रीतीताई, औक्षणाचं ताट कुठे आहे? मला ना जिजीचं एकदम जंगी करायचंय. सांग ना, ताट कुठे आहे? बाहेर लागेल ना आता. अरे इथेच आहे मी पण ना. ताई, तू रेडी हो ना लवकर, आता ते लोक येतीलच. आल्यावर ते सगळ्या विधी सुरू होतील. तुला पूजा पण करायची, आणि काय केस केलेस हे. चल बाय. आणि हो, तुला काही हेल्प लागली, काही हवं असेल तर प्लीज मला नाही, ज्योतिताईला बोलव. मी खूप बिझी आहे, तिला त्रास दे. ओके, बाय. उषावणी तेवढं साड्यावर ठेवा. औक्षणाचं ताट तेवढं आणायचं राहिलंय. ही आंटीचे कीर्ती. हा, औक्षणाचं ताट रेडी आहे जयश्री. लबाडे. आई 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 आई, हे तांब्या. अगं हो, पण तू तयार का नाही झाली अजून? आवडीची गाडी आली आहे गेटवर. रेडी आहे ना सगळं? हो हो हो, तयार आहे. चला, 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 आणि चला, लवकर चला. हळू हळू या या. आई शपथ, विराज सर, आता याने मला इथे बघितलं तर आपला बँड वाजेल. लप कीर्ती, लप कीर्ती. लप लप कीर्ती, लपायचं तेवढं लप. बघू तरी दिवसभर अशी कुठे लपून राहतेस ते. बापरे, शाण्या कीर्तीने अक्षता आणि सुपारी आणलीच नाहीये. कोणी बघायच्या आत मला आणावं लागेल. हे धर, मी आले. एक मिनिट. जावई बापू,
आल्या आल्या अपशकून. ही पद्धत आहे का तुमची होणाऱ्या जावयाचं आणि त्याच्या कुटुंबाचं स्वागत करण्याची? अहो साधं औक्षण करायचं होतं, किती घोळ घालताय. हो ताई, ते चुकून चुकून काय चुकून? हे असे सगळे घोळ घालायचे आणि भोळा चेहरा करून म्हणायचं चुकून झालं आमच्याकडनं, चुकून झालं आमच्याकडनं. हा नाही, पण आमचा अपमान होतो तो होतोच ना. म्हणजे अगोदर समोर बोलून घ्यायचं आणि अपमान करायचं. छान पद्धत आहे तुमची. ते सुपारी ताटात. नाही, तू तर एक शब्दही बोलू नकोस. तुझ्याकडे काय सगळ्या प्रश्नाची उत्तरं असतात. हे होतं ना म्हणून असं झालं, ते होतं ना म्हणून तसं झालं. काय आहे हे? एक बरं आहे, म्हणजे सगळ्या कुटुंबाकडे छान कौशल्य आहे. सुलोचना ग पुरे, किती बोलशील? लग्नाची गडबड आहे त्यांच्याकडे, राहिलं असेल, होतं असं गडबडीत. आपण समजून घेतलं पाहिजे ना. नाही, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, तुम्ही ओळा. सरांचं तर लक्षच नाहीये माझ्याकडे. बिचारे किती भोळे आहेत. अशी त्यांच्या नाका खालून चटकले मी. पळ पळ कीर्ती, पळायचं तेवढं पळ. फक्त मी समोर आल्यानंतर माझ्या प्रश्नांची उत्तरं तयार ठेव म्हणजे झालं. या ना, या. बापरे, यात तर तिखट आहे. बरं झालं हे सांडलं, नाहीतर स्वराज भाऊजींना खूप त्रास झाला असता. तेव्हा का अशी विघ्न आणतोस लग्नात? तेव्हा प्लीज हे लग्न नीट पार पडू दे बाबा. बरं झालं हे संकट टळलं.